श्याम्या काय काम धंदा बघ राव, बस बसून बँड यायला लागली. काय काम धंदा करतो मला काही कळत नाही बा. बसायचं आपलं निवांत आरामशीर, डोक्याला ताण नाही काय नाही. श्याम्या ती बघ जोडी आईला कुठे गेलती रे? मला सांगून जाते काय कुठे गेलते रे? बॅगन ती दिसती. ठीक आहे. त्यावेळी दोघ जण समोर बसलेले ना, ते तुला आवाज देते, लक्ष देऊ नको बरं का. नाही आधी डिग्या, अरे डिग्या. बारका बघा ना भी का चाललाय. आईला अवघड आहे राव. अरे आवाज देतो एवढं तरी याय नाही, ती बी गप चालली राव. नाही तर डिग्या असा आवाज दिला जात नाही. मला तर वाटतंय ना काहीतरी सुताड गोताड दिसते. हा ना राव, काय असेल रे श्याम्या नेमकं? काय कळणार राव. 100% काहीतरी गडबडी तुला सांगतो मी. हा लई तारतारा चालली होती ती. एवढी गपगप जायची नाही ती. नाही काहीतरी म्हणलीच असते आपल्याला. आपण काय करू, डिग्याला गाठू आणि करू चौकशी सगळी विचारपूस काय ती. तीच सांग ना आपल्याला खरं, दुसरं तर सांग. काय ते चल. सुरेखा, ए सुरेखा, काय काय करती? काय नाही बसले. हे कुठे बॅगन बिगन घेऊन बस. हे बस घ्या. का गो बॅग बिग घेऊन कुठं गावाला निघाली का काय? अगं गावाला नाही, बँकेत गेली होती. उद्या माझ्या जमिनीचा व्यवहार आहे ना, तर खरेदी करायची म्हणून 15 लाख रुपये काढून आणले. आता तू सांग घरी कशी घेऊन जाऊ? एक काम कर ना, हे पैसे तुझ्याकडे ठेव ना. नाही बाई मायाको नको. मला ना लय भीती वाटते. एवढे पैसे बाया बाया नको नको नको. मला यांनी 500 रुपये हातात दिले तर मला अंगाला थरकाप सुटतोय. नको बाई मला लय भीती वाटते, मी नाही ठेवत. अगं ऐक ना, तू सांग माझं एवढं कोपऱ्यात घर आहे एका साईडला, तर दरवाजा चांगला नाही. तसं तुझ्या इथं कसं दरवाजा वगैरे चांगला आहे, बाहेर कॅमेरा लावलेला आहे, कुणी येत नाही काही नाही. एकटी बाई कुणी नेलं काढून तर म्हणून तुझ्याकडे ठेव. नको बाई पण मला भीतीच वाटते. तू तुझ्या घरी ठेव. यांना माहिती झालं तर उगाच बोलतील मला. कायच करा. डिग्या जाय तू. होय आता जवळच आहे घरी, मी चाललं जाई. झाले नेमकं काय भानगड असेल काय माहिती. राम राम. अरे थांब ना 2 मिनिटं. काय गडबड आहे? काय नाही बोला. अरे मग थांब ना मग. तुम्ही बोला मी जातो. अरे तुझ्या संग बोलतोय आम्ही, जरा शांत उभा राहा. कळलं का तुला? कुठे गेलता सांग. ते म्हणले शांत उभा राहा. बघितलं ना याच्या आता शांत उभा राहा म्हणजे हालचाल करू नको जास्त. आम्ही जे बोलू त्याची उत्तर दे व्यवस्थित. हा बोला. हा कुठे गेलता? फिरायला. कुणा संग गेलता फिरायला? चट्टाच. इकडे कुठे गेलता फिरायला तू सांग बरं. मी उठं जाईल माझ्या पद्धतीने. लय उलटा बोलायला लागला रे तू. जाऊ द्या राव, 7 हिंडतोय. विचार. नीट सांग इकडे कुठे गेला होता तू, आम्ही पाहिलंय तुला. हा मग जायला विचारिता. वहिनी संग कुठं गेलता ते सांग. नाही सांगणार. हा नाही सांग ना. थांब ना. याला लय जाऊ का वाटतंय. पाठव याला. वर घे. आता नीट उभा राहा. लय फिरला काय? अरे चक्कर आली का काय बघ श्याम्या. काय नाही होत त्याला. साऱ्या दुनियाला चक्कर आणीन तो असा आहे. ठीक आहे ते पडत आहे. अजून हाय कुठे गेलता? आता सांग. अयो अरे द्यावा मारला असता राव तो. हारलं नाही ते धासकाटावर टाकला असा पण नको म्हणलं. नीट सांग. वहिनी संग कुठे गेला होता? सुगंधाबाई संग सांग. येते आहे तर मला बँकेत गेलतो. बँकेत? हा बँकेत जाऊन काय केलं? मला द्यावा. अरे ते बँकेचं त्यांचं व्यवहारच होत. काय व्यवहाराच होत? एवढं तर म्हणजे एवढं तो. काय व्यवहाराच होत? अरे त्यांचं ते काहीतरी ताजपत्र होते, त्याचं काहीतरी होतं, त्याच्यामुळे गेलं तसं. बँकेत काय संबंध आहे कागदपत्र? बनू नको तू. नीट सांग काय ते. नीट सांगा नाही तर असं गार बँकेत व्यवहाराचा काय संबंध आहे मला काय कळा ना. काही संबंध नाही राव. यार तू गेलाय ना, मला तर वाटतं असं वर धरूनच बोलावायच्या संग. टांगू का दाताडनं कडत दातात बुकी घाली. ठीक आहे आता अजबात राव. नीट सांग काय झालं. बँकेत काय गेले सांग लवकर. सांगतो पण मी तुम्हाला सांगितलेलं तोंडाला सांगणार नाही. सांगत ठीक आहे तू सांग. अहो त्याचं काय आलं, त्यांना ना वावर घ्यायचं ना, मग त्यासाठी ना पैसे काढायला आम्ही बँकेत गेलो होतो. बँकेत पैसे आणायला? ठीक आहे. कोणतं वावर घेणार आहे माहितीये का रे तुला? ते तुमच्या पलीकडचं नाही, ते अर्धा येत रस थोडं 4-5 गुंठे वाढावे.
हा 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 खालच्या पट्टीतलं ते हा तेच ते भाऊ येणार आहे उद्या. बघितलं का झालंय? अरे ते वावर मी मागत होतो, ते दिलं नाही मला त्यांनी. आपल्या गावात नाही देत भाऊ माणसं जाऊ दे. कशी असते. चला येऊ दे. अरे थांब ना, काय केवढ्याला ठरलं व्यवहार? मग किती आणले काढून बँकेतून? काय 15 लाख रुपये आहेत. 15 लाखाला दिलं का? हा बर 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 बर, जाय तू. मग तोला साधणार बरं का, मी सांगितलं तू म्हणून. कोणाला सांगू नको, गावात बाबाटा करशील, रक्कम मोठी आहे भाऊ. हा कुठं करू नको, आधीच चोर सुटलेत. बरोबर. हा येईन तो यावच. हे श्याम्या जाऊ दे मर्दी, काय का असा ना आपण सुगंधा वहिनीला वावर भेटतय ना, आणि ते बी तुझ्या शेजारी, किती मजा आहे का नाही? यार काय झालं त्यात कसली मजा? अरे माया वावरला वावर चिटकून झाला असतं, मग क्षेत्र वाढलं असतं, आणि तुला तू म्हणतोय तिला भेटलं नाही, असं झालं. आपण तुझ्याकडे कुठे पैसे होते आणि तो मागितलं होतं का त्यांना? भाऊ रोख मागितलं होतं त्याला, त्याने तिला दिलं. जाऊ दे, आपलीच बाई ना ती, त्याला काय होते, दिलं तर दिलं, एवढा काय विचार करतो तू? नाही झालं वावर मला नाही ना, मग कोणालाच नाही. असं कस काय माहिती श्याम्या, त्यांचं यावर पाणी झालं असेल आणि तू मध्ये काय खोळ चोरी बिरी नाही रे भाऊ, आपल्या छान नाही वाहणार. नाही रे बाबा, मला नाही जुळणार. येडा आहे का तू? अरे 8 मला घेतो, 7 तुला देतो. नाही नाही नको. बरं 8 तुला ठेव, 7 मला दे. नाही श्याम्या, निम्म होत असलं तर होईल. बरं भाऊ 7.5 तुला, 7 मला. आता हा, बरं वाटलं चालतंय. तुला. काय गाय बन आलाय वाट्याला. आता ये बघ, मी सांगन तसं करायचं. हा गावात बोंबाटा झाला नाही पाहिजे. नाही आधीच गावात चोराचे बोंबे, आपल्याला काही नाव येणार नाही. हा तू फक्त पुढं बोलू नको काही. तू म्हणशील तसं करीन मी श्याम्या. 4-5 वर्ष निघून जातील केडेला येडे आपली, टेन्शन राहीन का? माझं स्वप्न पुरं होईन, मग मी मस्त चल चल. कुठे गेलती तू? सकाळपासून 2 चक्रा झाल्या आमच्या. कुठे गेलती म्हणजे? तुम्ही दोघं जण कशाला आले इकडं? कशाला येत असतो आम्ही? ओह तुम्ही जा बरं, एक तर उद्या माझा नवरा येणार आहे. तुम्ही 3-4 दिवस आहे ना माझ्या घराच्या रस्त्याला पण नका येऊ. हा उठा ना. उद्या येणार आहे ना नवरा. तुम्ही जाता की इथून? तुम्ही रिका माझं डोकं खराब करू नका, निघा बरं इथून, निघा पहिले. अरे थांब ना, एवढं काय घाई? लगेच आलेत तसे. उद्या येणार आहे ना, आणि आले तर आले, आपण सांगू ना. शेजारी येत आम्ही, शेजारी असे 2-2 बकुळे का? मदतीला येत असतो ना आम्ही तुझ्या. असं नको कसं? नको, माझ्या नवऱ्याने जर बघितलं ना काळा कावळ्या मग 2 बगळे काय करता? उठा बरं तुम्ही इथून, जा ना. काला कावळा बघण्याचं. तुम्ही जा ना हो इथून, चल निघा, जा ना. श्याम्या आपलं असं थोडं वेळ तर काय बिघडलं असतं. अहो शामराव जा ना. चल तुला 2 किलो पेरू घेऊन देतो, पण चल. अरे त्या बाईने तिला हाकलून. आणि तू कधी पेरू नाही खाल्ला का रे? आपण झालं काय त्याला? झालं काय म्हणजे? मग? ते पेरू कडून पाहतो तेवढा तू. अरे पेरूकड नाही श्याम्या, मग तिचे फोट कसे खाली वर मस्त होत होते, त्या वाटाकडे पाहत होतो मी. काय सांगतो? हा शाळेला मी पाहिलंच नाही राव. तू दुसरंच गणगण होती, त्याच्यामुळे पाहिलं नाही तो. चालायचं का परत? कशाला? बरं आता संपलं ना सगळं, पेरू संपला. अरे जाऊ दे भाऊ, काय आईला काय करायचं आता? अरे पण ती जागची हाला ना, ती चिकटून बसली. आता ती दिवसभर हलणार नाही भाऊ, तिने गठोडा आणले, त्याच्यामुळे ती घर नाही सोडणार. आज थोडी आहे, मग ती जाणार बाहेर. आपल्याकडे अख्खा दिवस पडलाय, अख्खी रात्र पडली. हा आपण सोडायचं नाही झाल्या, हार मानायची नाही. हा कळलं ना? हा आणि आता गेल्यानंतर ना पेरू आंबे फेंबे बघू नको काही, कळलं का तुला? ए मला नाही बघाय ते पेरू बिरू माझ्या घरी उताडा आलाय, मी पेरू कडे नव्हतं बघ, तुला सांगितलं मी काय कळलं. आता गपचिप चल, आपण काय करू, कुठं पाळत लावून बसू. ही घराच्या बाहेर गेलेली दिसली आपल्याला, की आपलं एकच ध्येय. चला झाल्या कसं करायचं रे आता? मला तर वाटतं भाऊ श्यामी ती जाणार नाही घर सोडून. येडा आहे का तू? जाईन ती. ए हा हे बघ चालली ती. चालली गेली चल लवकर, चल ना पटकन. झाले आता हायला या सुगंध बहिणी चांगला झोंबऱ्याला वॉचमॅन ठेवला राव इथं. तुला सांगतो एक वेळ आहे ना, हा कुत्र परवडलं राखानदार, हा कुलूप परवडलं दरवाजाला लावलेलं, हा. पण हा झोबऱ्या वैताग डोक्याला. तुला सांगतो एक काम करतो श्याम्या, त्याला थोडं सरकून देऊ ना. कसं शक्य आहे ते बघ, कसं झोपलाय बरोबर दरवाजा
बाजूला जरी असताना तो आपण हळूच कधी नाद गेलो असतो. हा मग तो बघ ना आता बघ कसा तारसवानी झोपलाय. त्याला नुसता थोडा वेळ धक्का लागला लगेच बोंबला मारीन तो, अख्या गावाला गोळा करीन असा आहे तो. सगळ्या गावात बापट व्हायचा भाऊ श्याम्या. मग काय करावं लागेल, उचलून न्यायचा का? नाही शक्य नाही, शक्य नाही त्याला उचलणं. मी काय करतो, काय कसं तरी त्याला हा लाडीगुडी लावायचा प्रयत्न करतो. हा तुला जशी संधी भेटन, म्हणजे आम्ही अशी इकडे बाजूला आहेत आणि तुला संधी भेटली गपची पाहत जायचं, कडी उघडायची, बॅग घ्यायची, लगेच मला आवाज द्यायचा, श्यामा उठ ना. हा कळलं ना तुला? हा डुमऱ्या एवढं हळू असतं कुठे, मोठ्याने बरं ना. मी चोरी नाही केली. ए झोंबऱ्या, आम्हाला हाड मारतो रे. अरे मला वाटलं कोणत्या खर्जूला कुत्रा आलाय का त्याला बोललो मी. अयो खर्जूला मानला. खर्चूला म्हणला होय रे. मला वाटलं ते आपल्या आळीतलं खर्जूला कुत्रा आहे, तसा आवाज आला. बरं तुला खर्चूला कुत्र्याचा आवाज आला, दुसरा कायचा आवाज नाही आला. हा आणि तुम्ही काय आले दोघं? आम्ही आपलं येत असतो इथं सुगंधाबाई पैसे गप्पा मारायला, उलस का आपलं मनोरंजन म्हणून. होय झालं. हा कुठे गेली रे? कोण मेली? कोण मेली नाही, गेली. सुगंधा कुठे गेली? ते बाय तिचा नवरा येणार आहे उद्या. हा. तेव्हा ती म्हणली त्यांना गोड धोड जेवण करायचंय, मग मी किराणा घेऊन येते सामान. तू जेवला का? राज्याला चला म्हणतोय. पाहुणा हसतोय काय म्हणे. झुंबर भाऊ हा जेवला का? जेवला. हा मला आता जेव खाऊ घातलं हा. आणि मला म्हणली जंबर भाऊ इथं बसा, मी गावातून आले. बरं उपकार केला आमच्या. म्हणजे जेवून मग गेली काय? हा बर 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 बर. आईला लयच आभाळ आलंय हो. लय गडगडतय, लय गडगडतय. काय झालं बडबडला? कोण बडबड करतोय? कोण? काय म्हणलं आता ह्यो बडबड करतोय? आभाळ आलंय, हा गड 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 वाजत आहे. हा मग आभाळ आल्यावर गडगडच वाजत. हा पण ते घसा कोरडा पडला ना माझा. पाणी तरी पाजा आतून, आणा ना पाणी. पाणी प्यायचं वय हा हा झाल्या. हा पाणी घे, हांडा घे इकडं ठेव इथं आणि वर त्याच्या नळड्यात. तो सांगायला आणि तू ऐकायला. काय झालं? हांडरीमध्ये नसते नाड्यात पाणी. अरे गाय पाण्या वत नाळड्यात म्हणजे गालाच घे, त्याच्यात बुडे होऊन मग त्याला ती प्यायला. नाही बावळा रे तू आवर सांगावर याला शामराव. त्याला अक्कल नाही, तुला बक्कल नाही. आज झाले नको मला पाणी, आता गेली मैतान. कोणाचं बक्कल तुटलं? पॅन्टीचं बक्कल मग करदुरा घ्यावा, नीट बांधाव त्याला. बक्कल घातला ना वरून त्याच्या. झालं असलं तर जा आता, मला राव द्या इथं राखणे. मी काय म्हणतो, काय बराच वेळची तुम्ही इथं राखण असताना. हा राखणच इथं. हा मग एक काम करा, तू जाय, आम्ही दोघं राहतो राखण. अय गाय पाण्या डोळे फुटले का ते? तुला दिस ना का झाकण ठेवलेलं? झुंबर भाऊ श्याम्या काय म्हणला माहितीये का? आम्ही दोघं इथं राखण बसतो. राखण राखण होय. हा काही खरं नाही या झोंबऱ्याचं. असाच खुंबरे मी डोक्याला इथं वाईट राखणार आहे. आहे. तुम्ही आपल्या जा. जायचं. हा तुम्ही जा आता. चल झाले आपलं काय. 100ची नोट कोणाची पडली? 100. झालं तुम्ही का? अय माई आहे ती, माई आहे. अय, तू काय याची ती? माईची नोट ती इथं पडली म्हणलं कोणाची आहे ती? आम्ही आता आलो ना तेव्हा माझ्या खिशातून पडली ती. हा माई आहे ती, नका हे करू. ए, खिशात नको घालू तू. त्यात नंबर आहे माहिती का? नंबर आहे? मग कोणता नंबर आहे तो? हे बघ इथं 100 आहे का? मग येडा बिडा बनी तो काय? मला ह्यो नोटावर 100च्या नोटावर किती नंबर असतो? 100च असतो ना. मग 100ची माझीच आहे ना मग हा ती. तुझीच आहे ती, माई आहे. अय श्याम्या त्याचीच असन. तुझ्याकडे कुठे पैसे होते रे? ठुसक्या. काय झाल्या तू बी असं बोलतो? अरे आपली 100ची नोट होती ना ती. अरे काढिता तुम्ही मला. लोकांच्या पैशाला आपले पैसे नाही म्हणायचे, आहे का नाही झुंबर भाऊ? चल जाऊ दे मग, काय खरं नाही जा याचं. तुम्ही, मला राहू द्या राखण इथं. पळा बरं चल, तुम्ही. जाऊ दे. ए, चल, जा, ए, मोठा आकडा असेल. ए, झुंबर हाकली तो काय आला मला?
जातो ना. राखा काही नाही मी स्पेशल मोहिमेवर कळलं का हा. परत तिकडे फिरकायचं नाही मी हायतावर. हा बघ 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 कसा बोलतोय. चिकटून बस दाराला. चिकटन नाही तर काही करीन तुम्हाला काय करायचं रे. अरे यार इकडं आण ना मी खोलतो ना. तुला मस्त नाही यायची झाल्या. मी खोललं काय डसन काय बॅग मला. हा तो कोण जोडी रे मी बघतो कोणतरी येतोय का तो. आता इकडे कोण येणार आहे आयरानात. जोड्या बंडला ते नुसते. हा लय मोठी ती जडबी. नीट हात घाल ना. अरे जाल्या तुला नीट पाहून आणता नाही आली का. ती बाया किती चतरी आहे तुला माहितीये ना. अरे ह्या डोळ्यानं पाहिली होती तिच्या पाठीवर हीच बॅग होती की नव्हती श्याम्या. हा बघ बॅग तर हीच होती. मग आता अरे मग चैन उघडून बघायचं ना त्याच्यात पैसे आहेत का नाहीत. आता एवढं कळालं असतं तर उघडीली नसती का. अरे तिने कुठंतरी आहे ना कपाटात म्हणा कुठंतरी पैसे ठेवले असते काढून आणि याच्यात ठेवले बरोबर कागद भरून. लय हुशार बाई आहे रे ती. लय चित्री. आता काय करायचं. आता काय करायचं म्हणजे परत जावं लागेल ना आपल्याला. यायला ते झुंबरे त्याला आधीच नाद लावलं होतं कसं बस 100 गेले त्याच्यात. आता परत नाद लावा लागेल त्याला. मग आता जाऊ आणि काय आता. आणि घ्यावीच ना जाऊन व्यवस्थित बंडल घेऊन येशील काय. हा चाच पडन मी तिथं. जे नाही ते चाच पडन. मग कागदापेक्षा दगड भरून ठेवते बॅगीत. म्हणजे तिला कळलं येड्या हाई तशी ठेवा लागेल तिथं होती तू नेऊन ठेव बरोबर. कळलं का. एक कागद राहिला मोजून ठेवले असते भाऊ. मी बरोबर नादी लावतो झोंबऱ्याला. वाद जाय काय. हा चल पटक्या नाही तर परत ती यायची नाही या ना. चल लवकर शाळेला झाल्या. अरे झोंबऱ्या कुठे गेला पण. जाऊ दे बरं झालं गेला ती. बरं झालं ना गेला ती. चल ना मग. दोघं जाऊन पटकन टपटापा सापडू. पैसे कुठे आहेत त्या. शाळेला चप्पल थांब इकडे ठेवतो. तिकडं कुठं दिसणार नाही त्याला मग. चल लावून घे. झुंबऱ्यानं लावला काय. उघडू का आता कसा उघडता येईन आपल्याला. आता मग आता कोंडला आपण आतमध्ये. मोकर कुठाना झाला याड्या. तुला सांग मी कधी फसतो राव. झाल्या तिन्ही चांजा करून सिंगर चांजा वाट पाहते मी ग डा 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 डी डा डी डा 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 डा. कुणी आलं नव्हतं ना घरामध्ये. अजिबात नाही. चोख राखण केलंय. हा ना. हा अशी मुंगी सुद्धा आज जाऊन दिली नाही मी. खरं वय. हा आता काय करायचं. चल ना उघडू दरवाजा. याड आहे का तू उघडली ती म्हणून तुम्ही काय करत घरात. मग काय सांगायचं आता. ते बी खरंय. चल मग लप. एक काम करू आपण ना किचन मध्ये जाऊन लपू. म्हणजे जरी ती आली का इथे येईल. इथून मागे गेली तर आपण निघून जाऊ नंतर. आता तू सांगशील तसंच ऐकावं लागेल. काय करतो भाऊ चल. चहा ठेवते. चला चहा प्यायला. हा तुम्ही चहा प्या मी बाहेरच बसतो मला झाले आणून द्या. चल मध्ये. नाही 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 बरं आहे मी इथंच बरं आहे बाई. अहो थकले असेल राखणदारी करू. अजिबात नाही तुम्ही जा चहा प्या आणि मला आणून द्या. चाल बाई हा. हे धर बरं. घरामध्ये कोण आहे. कोणतरी आहे घरामध्ये. घरामध्ये कोण आहे. हा. अहो मी मुंगी नाही जाऊन दिली बाया आतमध्ये कस काय कोण आहे. अहो मुंगी कशाची जागा. दोन मोठे मोठे उंदर दिसले मला. उंदरा हा ती पिशवी आण ना इकडं. कोण बा पटकन जा मध्ये पटकन. मी साप धरीत असतो हे उंदरा अशी सेफ्टीला धरून बाहेर आणतो बघा आता. अहो जा ना. काय पाहिलं सुगंध तो. काय म्हणजे मी काय होतं म्हणलं मोठा होतं काहीतरी. खा असं बाई आता घरामध्ये. अय्यो बाई. हे उंदरा आहेत काय काय? या उंदरा होत्या घरात. आणि हे कुठून गेले. का तुम्ही तर म्हणे मी मुंगी घरात जाऊ दिली नाही. हे उंदरा कुठून आले मग. आणि कस काय गेले मला काय माहिती. कस काय गेले म्हणजे. तुम्ही राखणदारी करत होते नाही तर. का तुम्ही काय करायला लागली इथं. मी काय ग का श्याम्या म्हणला होता सुगंधा वहिनीच्या घरात आहे ना डालला टाकायचाय म्हणून. आम्ही बॅग घेऊन गेलो. तिचे पैसेच नाही निघले. सगळे कागदच निघले. परत बॅग घेऊन आलो इकडं घरी आलो तर झुंबऱ्या कुठं तरी गेलता. मग गेलो आम्ही आत बघायला. पण पैसे कुठं ठेवले तुम्ही.
अहो घरामध्ये पैसे सापडतील कसे? नशीब मी ते पैसे सुरेखाकडे ठेवलेले होते, नाही तर आज तर वाटवण झालं असतं माझं. काय वाटायला पाहिजे तुम्हाला? हा, तिच्याच घरामध्ये येता जाता खाता आणि तिच्या घरामध्ये चोरी करता. तू सांगायचं ना मग आपल्या घरी पैसे मी काय असं चोरी करायला आहे की नाही? लागलं नाही का? ही काय वाटतंय का? सुगंधा, मी बघते यांना घरी जा. हा, घेऊन जायचंय ना. चला घरी, कशाला? घरी चला पहिले तुम्ही. चप्पल घेतो माझी इथे चप्पल. वहिनी तुम्हाला अजून एक सांगू का? म्हणलाय ना तुम्हाला वावरच घेऊन नव्हतं द्यायचं, तुम्हाला वावरच घेऊन देणार त्या सुगंधा बाईला मी. कपड्या झाल्या कशाला रे तुझ्या देवणी कर. असं ठेचलं त्याला घरी जाऊन आता. आणि तुला लाज नाही वाटत का काही? माझ्या घरामध्ये चोरी करायला आला आणि तुम्ही अहो 1 दिवसाचं काम दिलं तुम्हाला, ते पण झालं ना नीट. मला काय मला मी माहिती? मुंगी लावली दिली घरामध्ये. मी याला गेलतो तर ती आत गेले असती. हा, याद गेलेला आम्ही आज शिरला निघ तू का आता? लावली. निघ घरी निघ. अरे जातो का आता? हंडा सुचलो घालून तुझ्या डोक्यामध्ये. अहो, मी सगळं खरं खरं सांगितलं ना तुम्हाला. जातो का आता? हा, जातो. निर्लज्जम सदा सुखी. सुगंधा. हा, बरं ते जाऊ दे. हा. 200 रुपये दे ना आपले. आय, कशाचे 200 रुपये? निघ घरी. माझ्या घरातून पैसे चोरीला गेले असते आज एवढे 14-15 अरे आपलं ठरलं नव्हतं की राखण राहायचे. काय राखून धरी केली? घरामध्ये माणसं जाऊस तर 100 तर दे मग. पैसे नाही माझ्याकडे. 100 नाहीये पैसे. नाही 100 दे. मी तसं जाणार नाही इथून. 10 रुपये याच्यामध्ये बी. पलीकडे बघा ना, बरं माहिती माझ्या पर्सला एवढे कप्पे आहेत म्हणून. दिसते ती. दर काय निघा इथून. बर झालं हे 100 आणि ते 100. 200 झाले आपले. चला.